तुम्ही गेलेत चालते जयंतराव, मी तुमच्यावर काहीच बोलत नसतो. माझे मित्र आहेत बाजूला, त्यामुळे मला काही काळजी नाही. माझे मित्र आहेत ना बाजूला. नाही तुम्ही नका जाऊ, सुरुवातीला तरी नका जाऊ. नाही तुम्ही गेलेत तर काही प्रॉब्लेम नाही. विरोधी पक्ष नेते गेले तरी चालते, मला बोलता येतं. कारण विरोधी पक्ष नेते आता खूप बोलून थकलेत, थोडंसं चहा वगैरे घेऊन येतील. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावर चर्चेमध्ये मी भाग घेतो आणि अजितदादा, नाही तुम्ही थांबा ना, तुमच्यावर सुरुवातच करतो, नंतर सोडून देतो. माननीय अजितदादांनी हो 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 100% संधी देतो तुम्हाला, मीच द्यायला लावीन, मीच संधी द्यायला लावीन, काळजी नका करू. माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातला हा 10वा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय मांडलेला आहे. आणि हे राज्य अध्यक्ष महोदय हे लोककल्याणासाठी शासन करायचं असतं. आणि म्हणून लोककल्याणकारी योजना ज्या लोकांच्या हिताच्या आहेत त्या योजना या बजेटमध्ये घ्यायच्या असतात आणि लोकांना त्याचा फायदा द्यायचा असतो. मी तुमच्यावर सुरुवात करू, मग तुम्ही गेलेत चालते. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आमचे विजूभाऊ वडेट्टीवार यांनी बजेटवर सगळे आकडे पेश केलेत. 6,12,000 कोटीचा बजेट, त्यातली तूट जी आहे ती 40,000 कोटीपर्यंत कशी भरून काढणार, कसं हे करणार, 40 लाख कोटीचा आपला पूर्ण हे सगळे त्यांनी कोट्यावधीचे सगळे मांडले आणि बजेटमध्ये तरतूद केलेल्या त्याचा हिशोब त्यांनी मागितला अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय, मी त्यांचं कौतुक एवढ्यासाठी करेल की त्यांनी जे काय मांडले असतील, अजितदादा निश्चितपणे उपमुख्यमंत्री त्यांना उत्तर देतील आणि जो काही खोटा नेरेटिव्ह त्यांच्या भाषणामधला आहे आकड्यांचा तो निश्चितपणे खोडून काढतील. पण माझे मित्र इथं बसलेले आहेत, नाव घेत नाही, त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच येणार नाही. मग तुम्ही जायपर्यंत मी बोलून घेतो. अध्यक्ष महोदय, एक आमचे सन्माननीय सदस्य एक मित्र आहेत विधिमंडळामध्ये. अध्यक्ष महोदय, खोटा नेरेटिव्ह कसा सेट करायचा, सकाळी उठलं की रात्री झोपेपर्यंत कसं लोकांना मूर्ख बनवायचं तेच ते बोलायचं, आकडे फेकायचे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा. एका वाहिनीवर माझ्या मित्रांनी आम्ही डिबेट करत होतो. 2022-23 16 लाख कोटी रुपयांचा तूट, 16 लाख कोटी. नंतर आले 23-24 32 लाख कोटी तूट अर्थसंकल्पात. मग आले 24-25 1 लाख कोटीची तूट. मी त्याच वेळेस म्हटलं की 16 लाख 17 लाख आपण बजेट किती मांडून एवढेची तूट. पण माझ्या मित्रांनी दुसरा विषय त्याच्यापेक्षा गमतीदार मांडला. अहो तुम्ही एवढे बोलताय ना, तर केंद्र शासनाकडे 16 लाख दादा 16 लाख कोटी जीएसटीचे बाकी आहेत. नाही 16 लाख माझ्या मित्रांनी सांगितलं, जे आता मला डिस्टर्ब करतायत, 16 लाख कोटी जीएसटी बाकी आहे. मी त्यावेळेस म्हटलं साहेब 16 लाख कोटी मजाकची गोष्ट आहे का, एवढा जीएसटी कुठं बाकी राहतो, काहीतरी हजारात बोला. पण माझ्या मित्रांनी खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करून लोकांना काय फक्त दिशाभूल करायची, आकडे फेकायचे. लोकांना काय माहिती आहे 16 लाख कोटी का 16,000 कोटी. आणि म्हणून अशा पद्धतीनं याही लोकसभेच्या, आमचे मित्र गेले तरी चालतील, याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय ते सांगतो. आणि रशिया युक्रेनच्या युद्धाचा उद्या तुम्हाला जे काय असेल ते पुरावे देतो. तुम्ही आता सभागृहात म्हटलेलं आहे की त्यामुळे मी राजीनामा देईल, उद्या तयारी ठेवा. उद्या देतो तुम्हाला, प्रूफच देतो, उद्या तयारी ठेवा, उद्या तयारीच ठेवा. मी तुम्हाला देतो उद्या पुरावे. नाही कायमचं तर नाही, काय नाही, मित्र आहेत माझे, असं कसं काय. कुठे साहेब नाही तुम्ही आता कुठे साहेब अध्यक्ष महोदय, तुमचा विषय विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय म्हणालेत आपल्या भाषणामध्ये, बाहेर जाऊ नका. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आपल्या भाषणामध्ये, अध्यक्ष महोदय मी माझ्या मित्राकडे आता बघणार नाही, माझ्या मित्राकडे आता बघण्याची माझी इच्छा नाही. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आपल्या भाषणात अध्यक्ष महोदय म्हणाले, मारायची सवय जास्त आहे. अध्यक्ष महोदय जे ते बोललेत अध्यक्ष महोदय,
अर्थसंकल्पावर जर बोलले असतील तर मलाही अर्थसंकल्पावरच बोलावं लागेल. त्यामुळे त्यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की या लोकसभेमध्ये आम्ही 31 जागा जिंकल्यात आणि त्यामुळे आता पेढेही वाटले. 31 जागा जिंकले तर काँग्रेसच्या तर 100च्या आताल्या पेढे वाटले. कशासाठी? मोदीजी पंतप्रधान झाले त्यामुळे वाटलेत का आपला 100च्या आतमध्ये आलेत त्याच्यासाठी पेढे वाटलेत? काय उत्साह, काय आनंद. जी काँग्रेस पार्टी 403 ते 412 पर्यंत सीट घेणारी पार्टी ती 100च्या आत येते आणि हे छाती फुगू फुगू बदलतात, पेढे वाटतात. थोडं आत्मचिंतन करण्याची काँग्रेस पार्टीला जरूरत आहे अध्यक्ष. या वेळेचं इलेक्शन अध्यक्ष मध्ये लोकसभेचं कोणी सांगेल एक वेळेस तुम्ही खोटं बोलू शकता, एक वेळेस लोकांमध्ये संभ्रम तयार करू शकता, एक वेळेस लोकांना मूर्ख बनवू शकता, बार बार बनवू शकत नाही. तुम्ही संविधानावर बोलले, तुम्ही संविधानावर बोललेत. अध्यक्ष महोदय, मोदीजींनी 10 वेळेस त्यांच्या भाषणात सांगितलं की गीता असेल, कोणताही धर्मग्रंथ असेल, त्यापेक्षा सगळ्यात मला उच्च आणि माझ्या सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी ग्रंथ जर असेल तो संविधान आहे. पण तो झालं का अध्यक्ष महोदय? जसे आता अजितदादांवर विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय बोलले, त्यांची देहभाषा, त्यांची बोलीभाषा, ते थोडेसे काय आहे, त्यांच्यावर काही टीका केल्यात. मुख्यमंत्री काहीतरी कुरघोडी करतात. अहो, मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याचे प्रमुख यांनी काही घोषणा करणे, काही वक्तव्य करणे, काही प्लॅनिंग सुचवणे किंवा पुढच्या भविष्यातल्या किंवा लोककल्याण योजनांवर बोलणे अभिप्रेतच आहे. त्यामुळे दादा असोत का फडणवीसजी असोत का मुख्यमंत्री असोत, तिन्ही नेते आमचे एकत्रितपणे काम करणारे नेते आहेत. आणि तुम्हाला आज सांगतो, ही महायुती जो तुम्ही लोकसभेला खोटा नेरेटिव्ह करून लोकांना मूर्ख बनवलं, त्यातून लोक निघालेत बाहेर. आता सुरू झालं, खटाखटी सुरू झालं, तुमच्या ऑफिसवर जाणं सुरू झालं महिलांचं की आमचे पैसे 8,500 कधी देता, सगळं चालू झालेलं आहे, लोकांना समजून आलेलं आता. परंतु महायुती ही एकत्रितपणे निवडणूक लढून, तुम्ही जागांचा विषय सोडून द्या, कोण किती लढवेल, ते तिघं नेते सक्षम आहेत, पण महायुती आपली एकत्रितपणे लढून या महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी राज्य 2024च्या नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे तयार करणार, यात आमच्या मनात आणि जनतेच्याही मनात शंका नाही. कारण जनतेने 2019 मध्ये आम्हालाच दिलं होतं, 2019 मध्ये युतीलाच मतदान केलं होतं. पण त्यावेळेस आमच्यासोबत विश्वासघात करून जी काँग्रेस शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचार आयुष्यातही बसू शकत नव्हते, आयुष्यात नाही, आयुष्यात नाही. मुस्लिम समाजालाही मूर्ख बनवलं तुम्ही, मूर्ख बनवलं. ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत बसण्याची वेळ येईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल, त्यांचे चिरंजीव तुमच्यासोबत बसले आणि तुम्ही तुमचे विचार सोडून दिले आणि तुम्ही हिंदुत्ववादी लोकांसोबत बसले. राधे पुन्हा हिंदुत्वावर बोलताय. काल तर फार कर झाला, मी ते बोलणार नाही कारण वरच्या राजकारणातला आहे. हिंसा, अहिंसा, हिंदू धर्म अहिंसा, हिंसावादी आहे. हे तर काय आता म्हणजे लोकांच्या मनात काय असेल तुम्ही विचार करा की तुम्ही हिंदू धर्माला, हिंदू लोकांना हिंसावादी म्हणता, यापेक्षा जोक या देशातला कोणताच असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, यांनी एक लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प जो आहे हा सगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व करणारा, सगळ्या वर्गांना न्याय देणारा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय, सगळ्या वर्गांना न्याय देणार आहे. आणि यांनी विश्लेषण स्वतःच करावं लोकसभेचं. 31 जागा जिंकल्या बाबा, जरा 155 जागी तुम्ही पुढे आहात, 133 जागी आम्ही पुढे आहे, खूप डिफरन्स नाही. पण त्यातही अजून सांगतो, सगळं तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे, सगळीकडे आलेलं आहे. 2च लाख मतं कमी आहेत, मुंबईमध्ये 2 लाख जास्त आहेत. आणि त्याही पेक्षा अजून सांगतो, तुमच्या 155 जागा आहेत ना, त्यामध्ये काही जागांमध्ये लीड एकदम मोठा आहे, 80,000, 1,20,000, 70,000. आणि काही जागा ज्या आहेत ना अतिशय कमी मार्जिन आलेल्या आहेत, कमी मार्जिन त्या विधानसभेमधल्या आमदारांच्या किंवा त्या क्षेत्रामधल्या विधानसभा क्षेत्रात. आणि आमच्या 133चं जर विश्लेषण कराल
तर आम्ही कमी फरकानं निवडून आलेल्या कमी फरकाचं मतदान झालेले आहे, कमी मतदारसंघ आहेत. आणि मार्जिनल म्हणतात तर मार्जिनल 10,000, 20,000, 25,000, 30,000 असे जास्त आहेत. त्यामुळे सेफ मतदारसंघ आहेत. तुमचे 50% मतदारसंघ अनसेफ आहेत. त्यामुळे काही आम्हाला लागत नाही 20-25% तुमचे मतदारसंघ फोडायला. त्यामुळे महायुतीचं येणार. आणि या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंब जे आहे, जे सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा असतात, त्याचं प्रतिबिंब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या अर्थसंकल्प घोषित केले. अध्यक्ष एक एक विषय जर अध्यक्ष महोदय आपण बघाल, प्रत्येक घटकाचा जर विषय आपण बघाल अध्यक्ष महोदय, मग आता आमचे मित्र होऊन गेले, पहिले तुम्ही महिलांचाच घेतो, लाडली योजना, काय एवढं दुःख झालं. लाडली बहीण, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली, एवढं दुःख विरोधी पक्ष नेत्यांना आणि बाकीच्या विरोधी पक्षातल्या लोकांना झालं की त्यावर काय टीका झाली. एका बहिणीला पाळलं आणि मग हे म्हणून लाडकी बहीण आले. हो, हे गरीब महिलांसाठी, गरीब आपल्या भगिनींसाठी, माता भगिनींसाठी योजना आहे. याचा अर्थ आहे, याच्या मागचं चिंतन तुम्ही समजले नाही. याच्या मागचं चिंतन जर समजले असते तर तुम्ही असे वाक्य बोलले नसते. अध्यक्ष महोदय, लाडली बहीण योजनेचा मागचं चिंतन हे आहे की जे गरीब आहेत महिला, त्यांना महिन्याचे 1,500 रुपये हे त्यांच्या खात्यात जर गेले, कारण ती शेवटी घर चालवते. आणि यामध्ये एक विचार करा की आमच्या शेतकरी आणि शेतमजूर आणि विशेषतः शेतकरी महिला ह्या मॅक्झिमम त्या योजनेमध्ये बसणार आहेत. मॅक्झिमम उत्पन्नाचा किंवा सगळ्या अटी पार करून मॅक्झिमम शेतकरी महिला बसणार आहेत. म्हणून शेतकऱ्याला दुसऱ्या बाजूने आम्ही मदत करत असताना त्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये त्या महिलेच्या मार्फत 1,500 रुपये 2 महिलांपर्यंत, म्हणजे 3,000 एखाद्या घरामध्ये 2 महिला असल्या पात्र तर 3,000 रुपये त्यांच्या घरात जाणार आहे. तुम्ही मजाक उडवता गरिबांची. आपल्यासाठी 3 लाखही काही नाही. आपण 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो आपल्याला काही वाटत नाही. आपण चार्टर्ड प्लेनमध्ये गेलो काही वाटत नाही. आपण 5 स्टार हॉटेलमध्ये काय खातो त्याचंही आपल्याला किती हजारो बिल दिलं आपल्याला काही वाटत नाही. परंतु त्या गरिबांचं बघा, 2 आणि 3,000 सुद्धा त्यांना मोठे वाटतात. त्यांच्या आशा आकांक्षा कमी असतात, गरजा कमी असतात. आणि म्हणून त्यांना छोट्या मुलांचं किंवा घर चालवताना ज्या अडचणी असतात, त्यामध्ये जर शासन जे लोककल्याणकारी योजना राबवत असेल, त्यांना फायदा देत असेल, तर त्याचं दुःख करण्याऐवजी कधी तर स्वीकारा, कधी तर स्वीकारा. आणि एक बघा, एक आमचे सन्माननीय आता आमचे मित्र गेले उठून, त्या डिबेटमध्ये काय म्हणाल माहिती आहे, ही तुम्ही मध्य प्रदेश कडून योजना घेतली, का नाही घ्यायची? या देशामध्ये जे जे राज्य आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असो, त्या राज्यामध्ये जर एक लोक कल्याणकारी योजना कोणतंही शासन राबवत असेल तर ती जर आपण ऍक्सेप्ट केली तर आपल्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना त्याचा लाभ दिला तर वावगा काय? म्हणून हे करत असताना अध्यक्ष महोदय, आपण एक उदाहरण बघा की या सरकारने, हे सरकार म्हणजे आम्ही कोणी एक दुसऱ्यावर कुरघोडी करणारे तिन्ही नेते नाही आहेत, हे महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारकडून अध्यक्ष महोदय जेव्हा 50% महिलांना मोफत प्रवास ही योजना चालू झाली, अध्यक्ष महोदय आज तुम्ही एसटी महामंडळाचं जे मंडळ आहे त्याचा अभ्यास किंवा त्याचा आपण माहिती घ्या. याच 50% सवलत दिल्यामुळे आज ते एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणात उत्पन्न करते आहे आणि नफामध्ये जाते आहे. ह्याच आमच्या भगिनी आहेत की ज्यांना आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या राज्याला सक्षम करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही बचत गटाचा अध्यक्ष महोदय म्हणाल हे पैसे वापर लवकर घेणार, तर 15,000 रुपये पहिले आपण द्यायचो अध्यक्ष महोदय. आज बचत गटाला या अर्थसंकल्पात माननीय दादांनी 30,000 रुपये त्यांना भांडवल, खेळतं भांडवल देण्याची केली. अध्यक्ष महोदय, तुम्ही त्या गरीब महिलांना विचारा, तुम्ही जर सगळ्या श्रीमंत याच्यामध्ये किंवा पेज 3 पार्टीमध्ये राहत असाल तर तुम्हाला त्याच महिलांचं सुख आणि दुःख समजेल. पण तुम्ही गरिबांमध्ये जेव्हा मिसळाल ना, तेव्हा 30,000 काय असतात हे त्या महिला बचत गटाच्या आमच्या गरीब भगिनींना समजतं. त्या 30,000 मध्ये काय करायचं? गरजा कमी ठेवा, तेव्हा तुम्हाला जमीनवरचं सगळं दिसेल. गरजा वाढल्या की जमीन दिसत नाही. आणि म्हणून 30,000 केलं अध्यक्ष महोदय.
आज आमच्या बचत गटाच्या महिला विविध योजनांच्या माध्यमातून, मग ते मोदी सरकारच्या असो, केंद्र सरकारच्या योजना असो, महाराष्ट्र शासनाच्या योजना असो, यामधून महिलाला सक्षमी सशक्त करण्याचा कार्यक्रम, लखपती महिला बनवल्यात लाखो. आणि पुढचे आमचं टार्गेट आहे, आमच्या शासनाचं टार्गेट आहे की अजून लाखो महिलांना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. कारण ती महिला जर पुढे केली, सक्षम झाली, तर घर पण सक्षम होईल, महाराष्ट्र सक्षम होईल आणि देश सुद्धा पुढे जाईल. आणि म्हणून महिलांबद्दल अध्यक्ष महोदय, या योजना राबवत असताना आपण फक्त दादाने एक सूचना करणार आहे की महिला बचत गट CRP असतात, ज्या प्रमुख असतात, त्या बचत गटाच्या प्रमुख म्हणजे अध्यक्ष नाही तर त्या जिल्हा परिषद सर्कलच्या महिला बचत त्याच्या एक CRP म्हणून एक प्रमुख असते. तिचं आपण बाकीच्यांचं आपण पेमेंट वाढवलं, पण तिला आपण मानधन कमी देतोय, त्याचाही थोडासा आपण विचार जर केला तर निश्चितपणे त्या महिला अजून बचत गटाच्यांना चांगल्या प्रकारे सांभाळून हे सक्षमीकरणाची स्कीम ज्या आहेत ह्या चांगल्या पोहोचवतील. अध्यक्ष महोदय, महिलांवर हे करत असताना अध्यक्ष महोदय, आमचे सन्माननीय विरोधी पक्षनेते म्हणालेत की तुम्ही इकडे लाडकी बहीण हे करता, तुम्ही इकडे योजना देता आणि तिकडे अत्याचार होतात, हे होतात. ते आज झालेत का? आज झालेत? तुमच्या काळातले जरा गणित बघा, मागच्या 2.5 वर्षामध्ये तुमचे काय काय कारनामे झालेत. भ्रष्टाचार बोलण्याची लायकी सुद्धा नाही आपली. आपण 2.5 वर्षात काय भ्रष्टाचाराचे प्रकरण केले, काय नाही केले, हे सगळे लोकांना माहित आहे. पण आज ठरलेलं आहे आणि विशेषतः महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे की आता लोकसभेत ज्याप्रमाणे खोटे नेरेटिव्ह आपण वेगवेगळे तयार केलेत, आताही रोज एक खोटा नेरेटिव्ह तयार करायचा, जनतेत संभ्रम तयार करायचा आणि पुढच्या निवडणुकीला जिंकण्याचा प्रयत्न करायचा. पण हे तुमचे प्रयत्न आम्ही यावेळेस आता यशस्वी होऊ देणार नाही. कारण तिघही आम्ही ताकदीनं, त्याच ताकदीने तुम्हाला उत्तर देऊ. कारण तुमच्यातलं आम्हाला माहित पडतं ना. आता एक मुद्दा तुम्ही चालू केलेला आहे की खोटं बोलायचं म्हणजे रेटून बोलायचं. मग काहीतरी कोणतंही डिपार्टमेंट घ्यायचं, याच्यात भ्रष्टाचार झाला, याच्यात घोटाळा झाला, याच्यात भ्रष्टाचार झाला, रोज बोलायचं, जेणेकरून जनतेमध्ये खोटा नेरेटिव्ह तयार करायचा की हे शासन कमिशनखोर आहे, हे शासन भ्रष्टाचारी आहे. पुरावे काहीच नाही, दाखवायचं काहीच नाही, पण रोज 3 तोंडांनी बोलायचं सकाळपासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत. हे तुमचे नेरेटिव्ह सेट करणं चालू आहेत. पण या नेरेटिव्हला उत्तर आम्ही त्याच प्रकारे खोटं न बोलता आमच्या कामाच्या माध्यमातून, जनतेच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे अध्यक्ष महोदय देणार. शेतकरी खूप पुळका आहे तो शेतकऱ्यांचा. तुम्हाला खरं कधी बोलल्या आयुष्यामध्ये शेतकरी या विषयावर? कधीच नाही अध्यक्ष महोदय. आज अध्यक्ष महोदय, कमीत कमी हे तर मान्य करायला पाहिजे की केंद्र शासन 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतंय, राज्य शासन आपलं 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतंय, 12,000 शेतकऱ्यांना देतंय वर्षाचं. अध्यक्ष महोदय, जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, तर या 2 वर्षामध्ये 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले की जे तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये, तुमच्या 2.5 वर्ष कार्यकाळ 5-6 हजार कोटीच्या वर शेतकऱ्यांना तुम्ही काहीच देऊ शकले नाही. फक्त गप्पा केल्या, बांधावर जाऊन गप्पा केल्यात, विधानसभेत गप्पा केल्यात, इतके लाख, इतके हेक्टरी. अहो सगळे 2 हेक्टरचे 3 हेक्टर आम्हीच केले. आजही मोठा निर्णय झाला. फक्त दुर्दैव आमचं हे आहे की लोकसभा लागायच्या पहिले निर्णय झाला, 4,000 कोटीची सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तरतूद झाली, पण ते लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता आले नाहीत. म्हणून अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये घोषणा केलेली आहे की जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांना मागच्या वर्षी कमी भाव मिळाला किंवा ज्यांच्यामध्ये थोडा अनरेस्ट आहे की भाव जास्त असायला पाहिजे, 2 हेक्टर पर्यंत हेक्टरी 5,000 रुपये सरसकट सगळ्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आणि तुम्ही समजू नका की निवडणुका आहेत मग घोषणा करायच्या, निवडणुका आहेत घोषणा करायच्या, आणि निवडणूक आल्यामुळे काही घोषणा करतील आणखीन कुठून देणार नाहीत. काही तुम्ही नॅरेटिव्ह सेट करू नका, काही उपयोगाचा नाही आहे. 2019ला मी मंत्री होतो, त्यावेळी बरेच GR काढलेत, पैशांची तरतूद केली ओबीसी खात्यामध्ये, धनगर समाजाच्या योजनांवर 500 कोटी रुपयाची तरतूद केली. सरकार बदललं दुर्दैवानं, विश्वासघातानं, पण त्यानंतर त्या 500 कोटी बंद. आणि त्यानंतर धनगराचे 2 वर्षामध्ये ते 500 कोटी तर गेलेच, लॅप झाले.
पण एकही योजना धनगर समाजासाठी तुम्ही 2 वर्षात राबवली नाही. ती आता आम्ही सुरू केलेली आहे या शासनमध्ये आणि धनगर समाजाला आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय, या योजना आम्ही आता डिक्लेअर केलेल्या आहेत, त्या फसव्या नाही आहेत. तुम्हाला त्याचे रिझल्टच दिसतील. रिझल्ट पाहायचे असतील पाटील साहेब, साधं कोणतेही तहसीलवर जा, कुठेही जा, रांग लागलेल्या आहेत. लोकांमध्ये, आमच्या महिलांमध्ये उत्साह आहे. तुम्ही त्यांचे फोटोग्राफी काढा, जरा बघा चेहरे कसे आहेत, प्रफुल्लित आहेत. तुमच्यासारखेच हसतात ते छान. तुमचं हास्य आणि त्यांचं हास्य सेम आहे. पण तुम्ही बघा जमिनीवर जाऊन. छानपैकी एक बघा आणि खरोखर उत्साह आहे. म्हणून मी मी आकडेवारी का मांडत नाही, कारण जे आकडे विरोधी पक्ष नेत्यांनी मांडले की अर्थसंकल्पाला तूट, हे ते राजकोषीय तूट वगैरे वगैरे वगैरे, कर कुटुंबाला इतका करते, ते त्याचं दादा त्या टेक्निकल भाषेमध्ये उत्तर देतील. पण त्या अर्थसंकल्पाच्या मागचा भाव काय, तो मी अर्थसंकल्पाच्या या माध्यमातून बोलताना मांडतो. त्याचा भाव काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, पीक विम्यामध्ये अध्यक्ष महोदय, आमचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय ते म्हणायचे, माझ्याशी बोलले होते की पीक विमा जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री होते तेव्हा हे म्हणायचे, माजी मुख्यमंत्री 2-2.5 वर्षापूर्वीचे, पीक विम्यात लूट चालू आहे, कंपन्या गब्बर होत आहेत. पण आम्ही त्यांना आकडे दिले की 2018-19 मध्ये 110% हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 110%. म्हणजे 100 रुपये जर शासन मिळून आणि शेतकऱ्यांना भरले असतील तर 110 रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आणि मग 2.5 वर्षातलं रेकॉर्ड आम्ही काढलं. जे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पीक विम्यावर टीका करायचे, गब्बर होतात कंपन्या म्हणायचे, त्याच 2-2.5 वर्षामध्ये त्या कंपनींना 8,000 कोटीचा नफा हा त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यावेळेस एक शब्दही बोलले नाहीत, एक शब्दही बोलले नाहीत. आणि आज अर्थसंकल्प समजत नाही. त्यांनी एका टीव्हीवर सांगितलं होतं की मला अर्थसंकल्पातलं काही समजत नाही. मग अर्थसंकल्पातलं समजत नाही तर मग टीका करताना कसं समजतं की गरीब गरीब होणार आणि श्रीमंत श्रीमंत, कुठून शोध लावला, त्याचं काही विश्लेषण, त्याच्या मागचा भाव, ते का मांडलं तुम्ही? मग समजत नाही तर मांडायचं कशाला? हा एक प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी विशेषतः शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही योजना शासन करते. आणि तू महिलांचं म्हटलं ना, लाडकी बहीण, तुम्ही बघा, अजित दादा आमचे उपमुख्यमंत्री पहिला हप्ता हा 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा त्याच्या पूर्वी हा महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार, आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये. आणि आज चांगली घोषणा झाली की महिलांना मी आवाहन करतोय, आमच्या माता बहिणी कुठे रांग लावू नका. तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरा, तुम्ही ऑगस्टमध्ये भरा, तुम्ही सप्टेंबरमध्ये भरा. जुलै पासूनचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरमध्ये जरी तुमचा मंजूर झाला तरी जुलै पासूनचे 3 हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे घाई गडबड करून, पण उत्साह आहे. अहो हे बघा, मी अर्थसंकल्प, मला बोलायचं म्हणजे माहिती नव्हतं मला बोलायचं आहे, पण वेळेवर सांगितलं प्रतिनिधी की तुला बोलायचं आहे, तरी मी बोलतोय अर्थसंकल्पावर. हेच अर्थसंकल्पावर जयंत पाटील साहेब, तुम्ही जर गावं खेडोपाडी आणि शहरात गेले ना तर लोक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे अर्थसंकल्प तुम्हाला समजून सांगतील. नाही, तुम्हाला समजून सांगतील अर्थसंकल्प, कारण एवढा चांगला आणि सुटसुटीत आणि कल्याणकारी लोकांना भावणारा अर्थसंकल्प दादांनी दिलेला आहे की लोक सुद्धा तो अर्थसंकल्प न सांगता, न खाली पाहता, न हातामध्ये घेता छानपैकी समजून सांगतील. इथपर्यंत अर्थसंकल्प पोहोचलाय. आणि म्हणून शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय विविध प्रकारे, मग कांदा उत्पादक, धान उत्पादक, त्यांना अनुदान देतो. आणि एक बघा, हे जे 5,000 हेक्टरी आहेत, 2 हेक्टर पर्यंत, तुम्ही समजूच नका की हे पुढे आपल्याला द्यावं लागतील, पुढे असेल, काही नाही, पुढच्या सरकारला काही नाही, याच सरकारमध्ये आम्ही देऊ, याच सरकारमध्ये. हा विश्वास अजितदादांनी दिलेला अध्यक्ष. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर, मग दूध उत्पादक शेतकरी असेल त्याला 5 रुपये, गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना, तेही आम्ही सुरुवात करतोय, ते दादा सांगतील. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं होतं की सोलर फीडर. मला आमचे प्राजक्ता होते तनपुरे साहेब, माजी राज्यमंत्री, आमचे मित्र आहेत, ते म्हणाले की माझ्या मतदारसंघात 4 होते
आणि ते 4 आम्ही सुरुवात केली, आम्ही हे केली आणि ते सरकाराला तुम्ही बंद केलं तर आमचं पुढे गेलंच नाही. त्यांना काहीच माहित नाही. तुम्ही 4 फक्त तुम्ही राज्यमंत्री असल्यानंतर तुमचं शासन तुम्ही 4 पर्यंतच गेले. आज देवेंद्र फडणवीस साहेब हे ऊर्जा मंत्री आहेत. आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्याचे टेंडर निघालेत. माझे एकट्या मतदारसंघातले 13 टेंडर निघालेत. त्यांचं सर्वेक्षण चालू आहे आणि आता कामही चालू होते. म्हणजे जे 33 केवीचे सेंटर आहेत त्याच्यावर सोलर एनर्जी तयार करणे आणि शेतकऱ्यांना आपली वीज देऊन ती सोलरची वीज ग्रीडमध्ये घेणे आणि शेतकऱ्याला दिवसा सुद्धा मुबलक वीज देणे 1 ते 1.5 वर्षामध्ये हा कार्यक्रम कंप्लीट होईल. म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोही आनंदाचा दिवस आहे. आणि सगळ्यात मोठी घोषणा दादांनी केली मोफत विजेची. खरोखर शेतकऱ्यांना बरेच दिवसाची मागणी होती की आम्हाला मोफत वीज द्या, कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना 4-5 बाजूने जर मदत केली तर शेतकरी सक्षम होईल. मग ते PM किसान असेल, CM किसान असेल, त्यानंतर बाकी पीक विम्याच्या माध्यमातून असेल किंवा आता महिलांना दिले ते त्यांच्या घरामध्ये जातील, पुन्हा मोफत वीज दिली तर तेही त्यांचे पैसे वाचतील. अशा पद्धतीने विविध प्रकारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा शॉर्ट टर्म आणि त्या पद्धतीने चालेल. लॉंग टर्म साठी सिंचनामध्ये मी जयंत पाटील साहेब तुम्हाला सभागृहात म्हटलं होतं पाटील साहेब की तुम्ही जलसंपदा मंत्री होते. माझे 3 प्रकल्प 2 वर्ष फाईल कुठे होती? मुख्यमंत्री कार्यालयात. मी तुम्हाला 2 वेळेस आलो तुमच्याकडे की साहेब ते करा, सुप्रमा द्या, पैसे पडलेले आहेत, केंद्र शासनाचे पैसे होते, बळीराजामधले खर्च करायचे होते. मी तुम्हाला वारंवार गेलो. तुम्ही काय सांगितलं होतं मला? ती फाईल CM कडे आहे, तू CM कडे जाऊन मिळ. आता जाऊ द्या, पुढचं खूप काही सांगत नाही. नाही, पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांचं नाही, पण एक सांगितलं होतं की कोणतीही भाजपच्या आमदाराची फाईल यापुढे क्लिअर करायची नाही. 2 वर्ष माझी फाईल CM ऑफिस मध्ये पडली होती, सुप्रमा भेटली नाही. आणि म्हणून काय सांगता, काय शिकवताय? आम्हाला भेटलं नाही, आम्हाला भेटलं नाही, त्याला भेटलं नाही, आम्हाला भेटलं. आमचं काय केलं तुम्ही हाल त्यावेळेस? सांगतो ना, आर कचेरी, आलेवाडी, झीगाव, इस्लामपूर, त्यातल्या 3 फाईल तर अटकलेलं नाही. 1 फाईल तर 2.5 वर्षामध्ये हल्लीच नाही. ती आता केंद्र शासनामुळे आता मंजूर करून आणले, त्याच्यावर केंद्र शासनाकडे सुद्धा पाठवली नाही बळीराजामध्ये पैसे मागणीसाठी. बरं जाऊ दे, त्या विषयावर जात नाही. त्यामुळे कोण कसं वागलं आणि हे वागणं कधीपासून बिघडलं माहिती आहे? मी 2004 पासून आमदार आहे. तुम्ही होते मंत्री, दादाही होते, बाबाही होते. 10 वर्ष विरोधी पक्षात होतो. असे खराब अनुभव नाही आले. तुम्ही करायचे ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात तुम्ही सत्तारूढाला जास्त पैसे द्यायचे, आम्हाला थोडं, परंतु सगळ्यांनी मदत करण्याचा एक प्रयत्न करायचे, एक दुसऱ्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा विचार करून. आणि दादांनी तर खूप मदत केली आहे मला त्यावेळेस. पण 2019 मध्ये जनतेचा जनादेश पायदळी तुडून विश्वासघात करून ज्या दिवशी विश्वासघाताचे गद्दारीचे बीज या जमिनीत महाराष्ट्रात रोवलेत, त्या दिवशीपासून महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही कलंकित करून टाकलं. तेव्हापासून सुळाचं राजकारण चालू केलं. तेव्हापासून आमदारांना हीन दर्जाची वागणूक चालू केली. हे तुमचे पाप आहेत आणि कुठंतरी प्रत्येकाला हे पाप फेडावंच लागतं. पण आम्ही तरी विनंती करतो आमच्या सरकारला, आम्ही या विचाराचे लोक आहे की आमदार हा आमदार आहे, कमी जास्त प्रमाणात का असेना, पण प्रत्येक मतदारसंघात विकास कामं झालेच पाहिजेत. आणि निश्चितपणे मी पाहतोय की माननीय अजितदादा त्या प्रकारचं निधी वाटपाचं कमी जास्त प्रमाण असेल. पण तुम्ही तर एवढी हीन 19 पासून वागणूक दिली भाजपच्या आमदारांना की आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून वातावरण खराब करण्याचं काम हे तुमच्या अविश्वासातून झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी 1-2 विषय सांगून संपवणार. अध्यक्ष महोदय, युवांसाठी रोहितजी पवारचा आग्रह असते, युवांबद्दल निश्चितपणे त्या सगळ्यांचा आग्रह असते. म्हणून युवा काही सोडता येत नाही. युवा हे आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यामुळे अप्रेंटिस 10,000 रुपये महिना, 8,000 रुपये महिना, 10 लाख मुलांसाठी, जेणेकरून ते चांगले प्रशिक्षित होतील, चांगल्या नोकऱ्यांवर जातील. नोकऱ्या काही सरकारी नाही, तो सरकारी नोकऱ्या आहेत किती, आपण त्याच्यावरच मोठं रणकंदन करतो. आजकाल नोकऱ्या निर्माण करणारे मुलं, स्टार्टअप करणारे मुलं आहेत. आजकाल मुलांमध्ये तेवढं स्किल आहे, फक्त त्यांना मदतीची गरज असते. आज त्या रोजगाराच्या माध्यमातून देश पुढे जातो. अध्यक्ष महोदय, मी बाकीच्या विषयावर बोलणार नाही. अध्यक्ष महोदय, फक्त एका विषयावर बोलणार आहे आणि संपवणार. अध्यक्ष महोदय, कारण विषय भरपूर आहेत. मोफत शिक्षण मुलींचं असेल, त्यामध्ये
विरोधी पक्ष नेत्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली, मला वाटतं दादा त्याच्यावर निश्चितपणे विचार करतील, त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेवटचा मुद्दे मांडणार आणि संपवणार आहेत. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जो आरक्षण मागतोय, ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत अनरेस्ट आहे. अध्यक्ष महोदय, कधीतरी या सदनातल्या सर्व सन्मान्य सदस्यांनी खरं बोलून कोणत्याही समाजाची फसगत होणार नाही या प्रकारे जर एक दिशेने जर काम केलं अध्यक्ष महोदय, त्या समाजात भांडणं लागणार नाही. पण अध्यक्ष महोदय, भांडणं कसे लागतायत? मी विरोधी पक्षांना विनंती करणार, आव्हान करणार आहे. आता संविधानावर बोलताना विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की 5-6 खासदारांनी म्हटलं, तिथून आम्ही मग संविधानावर नेरेटिव्ह चालू केला. तुमच्याच गोव्याचे खासदार, तुमच्याच गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार इलेक्शन पिरियड मध्ये संविधान हे आमच्यावर लादलं गेलेलं, गोव्यावर हे संविधान आमच्यावर लादलं गेलं, हे स्टेटमेंट गोव्याचे उमेदवार काँग्रेसचे याच लोकसभेमध्ये त्यांचं स्टेटमेंट होतं. पण आम्ही त्याला एवढं महत्व दिलं नाही, कारण ते खासदाराचं किंवा एक त्या व्यक्तीचं होतं, पक्षाचं नव्हतं, म्हणून आम्ही त्यांना दिला नाही, त्याला महत्व दिलं नाही. अहो, काश्मीरमध्ये संविधान लागू नव्हतं. कोण म्हणते, कोण एससी एसटीला तिथं तुम्ही हे केलं? एससीला कोणाला तिथं हे होतं तुमचं आरक्षण? ते मोदी साहेबांनी केलं 370 काढून. नाही तर एससी लोकांना आरक्षणच नव्हतं काश्मीरमध्ये. अभ्यास करा, तेवढा छोटा माझा अभ्यास आहे. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र अध्यक्ष महोदय, ओबीसी आणि मराठा हे भांडणं जे लागतात, माझी प्रामाणिक इच्छा आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे. नाही, तुम्हालाच सांगतो, प्रामाणिक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही नका, तुम्ही सगळं जास्त लावता, राहू द्या. फक्त माझा अध्यक्ष मध्ये विरोधी पक्षातल्या तिन्ही प्रमुख पक्षांना विनंती आहे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी आमचे माननीय पवार साहेबांचा असेल, माननीय उद्धव साहेबांची शिवसेना असेल, या तिघांनी अध्यक्ष महोदय एक वेळेस डिक्लेअर करा, पक्ष म्हणून, वैयक्तिक नाही, पक्ष म्हणून भूमिका साफ करा की मराठा समाजाला ओबीसीच्या आतमध्ये सरसकट आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं, याच्यावर स्पष्ट भूमिका करा. त्यांनी जी भूमिका घेतली अध्यक्ष महोदय की ओबीसी समावेश करायचा, त्या भूमिकेवर सरकार विचार करेल. आणि त्यांनी जर म्हटले की ओबीसी मध्ये समावेश करायला आमचा विरोध आहे, स्पष्ट भूमिका करा महाराष्ट्र जनतेसमोर. असे सॉल्व करून राजकारण करून लोकांना भिडू नका. अध्यक्ष महोदय, शेवटचा अध्यक्ष महोदय, मी फक्त आभार मानणार आहे. श्री संत रूपलाल महाराज यांच्या नावानं आमचे आराध्य दैवत आहे. आपण मंडळ दिलं आणि त्यांचं राष्ट्रीय स्मारक हे शासकीय जागेत करण्याचं मंजूर केलं, त्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, अजितदादा साहेब, आपली एक वेळ चर्चा झाली होती की या महाराष्ट्रामध्ये मायक्रो ओबीसी मध्ये त्यातही इतके गरीब काही आहेत, म्हणजे त्यातले गोंधळी असतील, नाथजोगी असतील, गारुडी असतील, ते महादाचं सोंग घेतात, हे जे या प्रकारचे जे कलाकारी करतात किंवा गावोगावी भिक्षा मागतात, भिक्षेकरी असतील, गोसावी असतील, हे जे समाज आहेत अध्यक्ष महोदय, अतिशय दुर्लक्षित या महाराष्ट्रात समाज आहे. मोठे ओबीसीचे समाज प्रगल्भ झाले अध्यक्ष महोदय, प्रगल्भ म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी आले. पण हे जे छोटे आहेत ना अध्यक्ष महोदय, जे भिक्षेकरी आहेत, जे छोटे छोटे आपले कार्यक्रम करतात, सोंग घेतात, हे समाज अतिशय गरीब आहेत. या गरीब समाज 10-12 समाज आहेत. या गरिबांसाठी अध्यक्ष महोदय, दादांना माझी विनंती आहे की याच्यावरही आपण एखादं मंडळ करून हा खरोखर म्हणजे सगळ्यात जर एससी पेक्षाही पिचलेला आणि दबलेला हा जर समाज असेल तर हे समाज अध्यक्ष महोदय. आणि म्हणून याच्यावरही आपण त्यांना आर्थिक ताकद कसा देता येईल भविष्यात आपण किंवा आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करा अध्यक्ष महोदय. आणि शेवटचं अध्यक्ष महोदय, लोहारी काम करणारा आपला एक महाराष्ट्र समाज आहे, त्याला आपण पंचाळच म्हणतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विविध प्रकारचे मग ओबीसी पंचाळ, हे पंचाळ, असे वेगवेगळे त्यांचे घटक अध्यक्ष महोदय, ते अध्यक्ष महोदय आपल्या शेतकऱ्यांसाठी विळा, हे ते विडे वगैरे बनवण्याचं त्या याच्यामध्ये भट्टीमध्ये तयार करून करायचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय. गावोगावी भटकती जमात आहे, समाज आहे, त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला ओबीसीच्या ऐवजी एनटी मध्ये आमचा समावेश केला तर आम्हाला न्याय मिळेल. यावरही शासनाने गंभीरपणे विचार करावा. आणि शेवटी एकच सांगतो की हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा तुम्ही किती म्हणा की या इलेक्शनसाठी केलेला अर्थसंकल्प नाही, हा राज्याचा लोककल्याणकारी अर्थसंकल्प आहे. आणि जे आम्ही केलं घोषणा, तुम्हाला या निवडणुकीच्या पूर्वी त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल आणि तुमची पुन्हा त्याच बाकांवर रवानगी करणारा हा बजेट आहे जो लोकांनी स्वीकारलेला आहे, तो तुम्ही स्वीकारा.
इच्छा असेल तर इकडे येऊन आमच्यासोबत बसा. जय हिंद, जय महाराष्ट्र.